नमस्कार. BA न्यूजमध्ये आपले स्वागत. संगमनेरमध्ये जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त ईद मिलन आणि अमन पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता सय्यद बाबा चौक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जादने हाजी इस्माईल हाजी गुलामनबी भाईजान होते. या कार्यक्रमाला माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, माननीय मनीषभाई मालपाणी, युवा आमदार सत्यजितदादा तांबे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. समाजभूषण पुरस्काराने माननीय डॉक्टर अजीम अजीज शेख यांचा गौरव करण्यात आला. तर समाज गौरव पुरस्काराने माननीय आयाज बेग इलियास बेग, माननीय हाजी मुस्ताक कळादगी सर, माननीय मिर्झा लुकड्या पहलवान, माननीय डॉक्टर अहमद बेग वजीर बेग आणि माननीय हाजी हनीफ हाजी हसन तांबोली यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यातून सामाजिक एकोपा, बंधुभाव, शांतता आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ईद मिलन आणि पुरस्कार सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी BA न्यूज बेगमपुरे आवाज चॅनलला सबस्क्राईब करा. काही वेळातच लवकरच्या आपल्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून इब्राहिम भाईजान या कार्यक्रमाचे अध्यक्ष एका 5 मिनिटात येणार आहेत. तसेच डॉक्टर सुधीरजी तांबे, मनीषजी मालपाणी, SM शेख, गनी हाजी शेख, इसाक खान, सरदार खान, रईस खान, रज्जाक खान, युवा आमदार सत्यजित दादा तांबे, मैताली ताई तांबे, नगराध्यक्ष आबासाहेब थोरात, वसीम नूर मोहम्मद शेख, शफी हसन तांबोडी, शेख इम्रान गनी यांना सर्वांना विनंती आहे कृपया स्टेजवर येऊन बसावे. प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे नगरसेवक नूर मोहम्मद पीर मोहम्मद शेख, विद्यमान उपनगराध्यक्ष संगमनेर नगरपालिका, विश्वासराव मुर्तडक, मुजीब खान, अब्दुल्ला खान लाला, किशोर टोकसे, माननीय डॉक्टर दानिश रईस खान, जावेद भाई अलका, माननीय अमजद पठान, पप्पू भाई रंगरेज माजी नगरसेवक, आरिफ कदीर देशमुख माजी नगरसेवक, लाला हाजी अहमद बेपारी माजी नगरसेवक, शेख रिजवान अब्दुल वहीद माजी नगरसेवक, हबीब बाबूभाई शेख, तसेच जावेद भाई जागीरदार माजी नगरसेवक, ॲडव्होकेट नईम इनामदार, जहीर अमीनुद्दीन, हाजी सत्तार सिराजुद्दीन, माजी युसुफ मामू, गफ्फार अब्दुल लतीफ शेख, अब्दुल्ला हसन चौधरी, मोइन इलियास बेग, माननीय रईस पठान, माननीय उनेस अनीस हुसैन बागवान, माननीय जावेद चौधरी, शेख शरीफ अब्दुल लतीफ, अल्ताफ बागवान, हबीब बाबूभाई शेख यांना सर्वांना विनंती आहे कृपया स्टेजवर यावे. यहाँ पर जो समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत इरफान भाई शेख या ठिकाणी उपस्थित झाले. यांची विनंती आहे कृपया सर्वांनी खुर्चीवर बसावे. लालाबाई व्यापारी यांना विनंती स्टेजवर यावे. या अमन पुरस्कार समितीबद्दल थोडीशी माहिती आपल्या समोर ठेवतो. या अमन पुरस्कार समितीचे अध्यक्ष शकीलभाई पेंटर माजी नगरसेवक, तसेच सामाजिक राजकीय कार्यक्रमामध्ये नेहमी सहभाग यांचा असतो. यांनी ही कल्पना सुचवली की जे आपले समाजातील एक पुरस्कार आपण गौरव देऊया. या निमित्ताने त्यांनी ईद मिलन नबी कार्यक्रम निमित्त इथं पुरस्काराचा कार्यक्रम ठेवला. या समितीचे उपाध्यक्ष मिर्झा लुकडे पहलवान, सामाजिक कार्यकर्ते तसेच कार्याध्यक्ष आसिफ युसुफ पठाण फिटर, सेक्रेटरी समीर इंजिनियर, सदस्य जावेद शेख, शहर अध्यक्ष कांग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभाग, मुजाहिद पठाण सामाजिक कार्यकर्ते, तसे अफसर तांबोडी सामाजिक कार्यकर्ते, मुख्तार हुसैन शेख सामाजिक कार्यकर्ते, देवराज थोरात येथे आलेले आहेत. यांना विनंती आहे स्टेजवर यावे. थोरात दूध डेअरी चेअरमन
आबासाहेब थोरात यांचे चिरंजीव इथे आलेले आहेत. त्यांचं बी अमन पुरस्कार समितीतर्फे स्वागत करण्यात येत आहे. यहाँ पर मैं हमारे कमेटी के ज्येष्ठ अबराल भाई इनसे गुजारिश करता हूँ कि इसके कार्यक्रम को तिलावत के जरिए शुरुआत करते रखें. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. صدق الله العظيم. विद्यमान महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्मान्य इब्राहिम बैजान यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं अमन पुरस्कार समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. हाजी इब्राहिम भाईजान यांचं अमन पुरस्कार समितीतर्फे स्वागत करण्यात येत आहे. तसेच आमचे युवा उद्योजक हनीफभाई पिठार यांना विनंती, यांनी स्टेजवर यावे. आयाजभाई बेग जे पुरस्काराचे मानकरी आहे त्यांना विनंती, कृपया स्टेजवर यावे. इब्राहिम भाईजान यांचा अमन पुरस्कार समितीतर्फे स्वागत करण्यात येत आहे. तसेच आलेले सर्व मान्यवर पुरस्कार अयाज बेग, इलियास बेग, मान्य डॉक्टर अहमद बेग, वजीर बेग, मान्य हाजी मुश्ताक कलादगी सर, मान्य हाजी हाजी हसन तांबोळी, मिर्जा लुकड्या पहलवान हे मान्यवर इथं उपस्थित आहेत. वतीनं सहर्ष स्वागत. यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश उपाध्यक्ष हाजी इब्राहिम भाई स्टेज पे आ चुके हैं. मैं इसे मानो अंसार भाई, जबीर भाई इनसे गुजारिश करता हूँ स्टेज पे आए. ऐक्य पद्धतीने मांडून त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे समाजसेवक, त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक, वैद्यकीय व लोकसेवेच्या कार्याबद्दल समाजभूषण पुरस्कार त्यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचे कार्य संगमनेर शहर व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारे चालू असतं आणि नेहमीच अडीअडचणीला धावून दिले आहे. ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं अमन पुरस्कार समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले इब्राहिम भाईजान महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे राजकीय व सामाजिक कार्य चालू असतात. इब्राहिम भाईजान हे व्यक्तिमत्व दिलखुलास असून प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये स्वार्थीपणे करत असतात.
मुलींना योग्य शिक्षण व आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी सातत्याने आयातभाई यांचा प्रयत्नशील असतो. तसेच सामाजिक व्यक्तिमत्व त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक व मानवतावादी कार्याबद्दल त्यांना समाज भूषण पुरस्कार कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळं छाप पाडणारे सन्मान्य व्यक्तिमत्व, नेता नवे मित्र अशी ओळख ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण केली असे आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. अमन पुरस्कार समितीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. मान्य आता कार्यक्रमाची सुरुवात होईल. तसेच इथे उपस्थित असलेले सर्व प्रमुख व मान्यवर इथे आलेले आहेत. मी आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी इब्राहिम हाजी गुलाम नबी भाईजान मुंबई, तसेच प्रमुख पाहुणे मान्य आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, या पुरस्काराचे मानकरी मान्य हनीफ भाई पीटर यांना विनंती कराल की स्टेजवर यावे. यांनी मान्य दुबे सर यांना विनंती आहे कृपया स्टेजवर यावे. यांनी थोडा 2 शब्द इथं मनोगत व्यक्त करावे. दुबे सर. माजी सरपंच कैलासराव देशमुख यांना विनंती आहे, यांनी स्टेजवर यावे. सुधीरजी तांबे साहेब यांना विनंती करेल यांनी तो 2 शब्द व्यक्त करावे. यहाँ पर अमन पुरस्कार समिति की ओर से समाज में जो लोगों ने अच्छे कार्य किया, ऐसे आपसी को अपने गौरव से नवाजने का, पुरस्कार से नवाजने का ठहरा है. तो इस निस्बत से ये कार्यक्रम की आज शुरुआत हो रही है. मैं नगर सेवक दानिश भाई, इस वार्ड के जो नगर सेवक है दानिश भाई, इनसे गुजारिश करता हूँ स्टेज पर. दानिश भाई स्टेज पर. तो यहाँ पे समिति की ओर से जो पुरस्कार देना चाहते हैं, इसको देने के लिए हमारे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस के उपाध्यक्ष हाजी तांबे साहब ये भी यहाँ पर आए हैं. उसी तरह से आयात बेग साहब, मुगलपुरा ट्रस्ट के चीफ आयात बेग साहब सेक्रेटरी है जो मुगलपुरा ट्रस्ट के, वो भी आप यहाँ पर आए. उसी तरह से पुरस्कार के मानकरी डॉक्टर आजिम ये भी यहाँ पर आए हैं. और पुरस्कार के दूसरे हमारे जय किसान ट्रैक्टर के मालिक हनीफ भाई तांबोली ये भी यहाँ पर आए हैं. मैं डॉक्टर बेग साहब जो हमारे समाज में कई दिन से गौर गरीबों की सेवा करते आए, इनका भी यहाँ पुरस्कार देना हमने तय किया है, वो भी यहाँ पर मौजूद है. उसी तरह से ये हम सचिव सर को भी पुरस्कार दे रहे हैं, वो अभी 5 मिनट में यहाँ पर आ रहे हैं. उसी तरह से यहाँ पे थोड़ा उद्योग समूह के संचालक यहाँ पर आए हैं, उनका भी यहाँ पर हम स्वागत करते हैं. सफी भाई व्यापारी, मिर्जा लुगड़ा पहलवान, जो व्यक्ति मंत्र ऐसी है कि जो पंतप्रधान, राष्ट्रपति, गृह मंत्री, संरक्षण मंत्री और सारे राज्य के मुख्यमंत्री और पूरी दुनिया के सभी लोगों से मुलाकात करके आए हैं और बहुत सारे पुरस्कार उनको भी मिले. इसलिए हमने पहलवान को भी पुरस्कार देने का निश्चित किया. उसी तरह पे यहाँ पे मौजूद डॉक्टर दानिश साहब, यूसुफ मामू, हमारे नेता मूसा भाई,
ये भी यहाँ मौजूद है। मैं अंसार भाई जबीर भाई से गुजारिश करता हूँ स्टेज पर आए। जबीर भाई, अंसार भाई आओ स्टेज होने जा रहा है। आज हमारे कार्यक्रम में हमारे नामदार बाबा साहब थोड़ा साहब आने वाले थे। अचानक राहुल गांधी के नासिक के कार्यक्रम की अचानक मीटिंग वहाँ पे तय हुई और उन्होंने अचानक नासिक को चले गए, इसलिए मैं सबसे माफी मांगता हूँ। आज यहाँ पर डॉक्टर ताना साहब आए हैं, इनका पहले से शुक्रिया अदा करता हूँ। और जो लोग इधर खड़े कुर्सियां पे आके बैठ रहे हैं, इनको थोड़ा सा विनंती करता हूँ। और राव साहब दूर से यहाँ पे आए, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और यहाँ पर खास करके हमारे शेतकरी भाई बहुत सारे यहाँ पर आए, वो सामने वास्तविक को सामने बैठे हैं। मैं पूरे कमेटी की तरफ से इनका बहुत बहुत आभारी हूँ। जो हानि भाई के चाहने वाले लोग हैं यहाँ पर आए, इतनी देर तक रुके। शेतकरी के काम में 7-8 बजे तक तो 9 बजे का सो जाते, पर आज कार्यक्रम के लिए यहाँ पर साथी से हाजिर रहे, मैं उनका सही से शुक्रिया अदा करता हूँ। और मान्य जाहीदभाई शेख यांना विनंती करेल, कृपया स्टेजवर यावे, आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात यावा। आज आपल्या या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे हाजी इब्राहिम भाईजान, अल हाजी इब्राहिम भाईजान महाराष्ट्र के विभिन्न क्षेत्रों में लगातार भ्रमण कर अलग अलग समाजों के समुदाय के लोगों से मुलाकात करते हैं, उन्हें आपस में जोड़ने का प्रयास करते हैं और सामाजिक एकता, आपसी सद्भावना तथा भाईचारे को मजबूत करने का संदेश वो देते हैं। उनका सत्कार यहाँ पर ये कार्यक्रम के अध्यक्ष हाजी इब्राहिम भाईजान, इनका सत्कार अमन कमेटी के अध्यक्ष शकील भाई पेंटर, इनसे गुजारिश करूंगा कि उनका सत्कार करें। डॉक्टर सुधीर जी तांबे, इनका सत्कार आसिफ भाई पीटर करेंगे। नाशिक पदवीधर लोकप्रिय आमदार सन्मान्य डॉक्टर सुधीर तांबे साहेबांचा या ठिकाणी संपन्न होत आहेत। जय हिंद चळवळीचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर सुधीर तांबे साहेब यांचा सत्कार आसिफ भाई पीटर यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। शरद नाना थोरात, इनका सत्कार शफीभाई तांबोली उनके हाथ से किया जाएगा। शरद नाना थोरात, इनका सत्कार शफीभाई तांबोली करेंगे। मिर्जा आयाज बेग, इनका सत्कार मुख्तार नहीं करेंगे। दुबे सर, इनका सत्कार अबरार भाई करेंगे। माजी पंचायत समिति अध्यक्ष सदस्य दुबे सर, इनका सत्कार अबरार शेख करेंगे। मान्य देवराम सर, उद्योजक आबासाहेब थोरात यांचे चिरंजीव, यांचा सत्कार अफसरभाई तांबोळी करतील। सामाजिक कार्यकर्ते अफसरभाई तांबोळी यांना विनंती, यांनी सत्कार करावा।
डॉक्टर दानिश विद्यमान नगरसेवक या वार्डाचे नगरसेवक डॉक्टर दानिश यांचा सत्कार शकीलभाई पेंटार यांच्या हस्ते करण्यात येईल. या ठिकाणी संगमनेर नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती सन्मान्य मुजीब खान लाला यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ता मुजाहिदभाई पठाण करतील. कोण कोण आहे? कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आम्ही इब्राहिम भाईजान यांना या ठिकाणी घोषित करतो. याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष इब्राहिमभाई भाईजान. मी त्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. सन्मान्य अन्सारभाई तसेच आमचे मार्गदर्शक मुसाभाई यांचा या ठिकाणी सत्कार होत आहेत. त्यांचं सैदोबा उरुस कमिटीचे माझे अध्यक्ष जबीरभाई जानी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. निलेश एक्कल जे महिंद्रा कंपनीचे चेअरमन आहेत त्यांना विनंती स्टुडिओवर यावे. येथे या शकीलभाई पेंटर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येईल. अन्सारभाई शेख पत्रकार यांचा सत्कार आमचे अब्रारभाई करतील. जमीरभाई जानी भाई यांचा सत्कार आमचे जावेदभाई शेख करतील. मुसाभाई पाकिजा यांचा सत्कार आमचे जावेदभाई करतील. मुन्नाभाई यांना विनंती पुढे यावे. हमारे आसिफ हिडर करेंगे. नाही का आवडलं तो मान्य नगरसेवक डॉक्टर दानिश यांना विनंती करेल यांनी शफीभाई तांबोडी यांचा सत्कार करावा. या इकडून या वरून. मध्ये काही व्यक्तींचा विचार न करता निस्वार्थपणे
देत असतात. त्यांच्या कार्यामुळे समाजाला दिशा मिळते, अनेकांना प्रेरणा मिळते आणि सामाजिक एकतेला बळ मिळते. आज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसे वैद्यकीय क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा अमन पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार म्हणजे केवळ एक सन्मान नाही, तर त्यांच्या कार्याला समाजाकडून मिळालेली कौतुकाची आणि प्रेरणेची पावती आहे. आता आपण या कार्यक्रमाच्या पुरस्काराला सुरुवात करत आहोत. आधी आणि तांबोळी युवा उद्योजक यांच्या वतीनं त्यांच्या आलेल्या सर्व मित्रमंडळांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहेत. मी विनंती करतो रावसाहेब काका दुबे, तसेच मारुती शिंदे, दिलीप भाऊ देशमुख, सोपनराव जोंधळे, या ठिकाणी आणि भैया व त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. सन्मान्य रावसाहेब काका दुबे, माजी पंचायत समिती सदस्य, तसेच सन्मान्य मारुती शिंदे, दिलीप देशमुख, सोपनराव जोंधळे, वाल्मिक बडांगे, कैलास अण्णा देशमुख, माजी सरपंच जवले गडलक, तसेच अशोकराव वरपे, काकासाहेब देशमुख, उत्तमराव जाधव, दत्तू जोंधळे, मनोहर वरपे, संजय वरपे, सलीमभाई तांबोळी, राजेंद्र वरपे या सर्व मान्यवरांचं आणि बहीणच्या वतीने या ठिकाणी स्वागत संपन्न करण्यात येत आहे. तसेच अनिल भाऊ वरपे, नाहून भाऊ वरपे, संदीप तांबे, अक्षय तांबे, शांताराम शिंदे, अमोल शिंदे, दीपक दिघे, सन्मान्य रावसाहेब गुंजाळ पाटील, श्रीरंग गुंजाळ, अभिजित तांबे या सर्वांचा सन्मान या ठिकाणी आणि बहीणच्या वतीने होत आहे. महाराष्ट्र के कोने कोने तक पहुंचाने का निरंतर प्रयास किया। अलहाज इब्राहिम हाजी गुलाम नबी शेख भाईजान महाराष्ट्र के विभिन्न क्षेत्रों में लगातार भ्रमण कर अलग अलग समाजों और समुदाय के लोगों से मुलाकात करते हैं, उन्हें आपस में जोड़ने का प्रयास करते हैं और सामाजिक एकता, आपसी सद्भाव तथा भाईचारे को मजबूत करने का संदेश देते हैं। उनका प्रयास किसी एक समाज का सीमित नहीं है, बल्कि हर समाज को साथ लेकर चलना और हम सबकी एक भावनाओं को मजबूत करने का प्रयास है। इसी उल्लेखनीय सामाजिक योगदान, इंसानियत के सेवा और समाज को जोड़ने के उनके निरंतर प्रयासों के सम्मान में अमन पुरस्कार समिति संगठन की ओर से उन्हें आज का अमन पुरस्कार प्रदान किया जाएगा। या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं हाजी हनीफभाई तांबोळे यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न होते आणि लवकरच आपण जे समाजभूषण पुरस्कारांनी ज्यांना आम्ही सन्मानित या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेशचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, त्याचबरोबर डॉक्टर तांबे, सन्मान्य शेख ज्यांचा समाज गौरव पुरस्कारानं सन्मानित केले जाणार आहेत, ते सर्वजण, त्याचबरोबर उपस्थित सर्व बंधूंनो, खरं म्हणजे ज्यांना हा समाज पुरस्कार दिला जातोय त्यातील सर्वच डॉक्टर अंजुबाई, हाजी अहमद बेग, हाजी मुस्ताक सर, अयाज बेग, आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर हनीफ सर आणि जे आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत, तब्येतीने खूप चांगले आहेत पण ज्यांना लुकड्या पैलवान म्हणून ज्यांचा उल्लेख होतो असे सर्व सत्कार मूर्ती. माझी कल्पना थोडी वेगळी होती की सत्कार करताना ज्या व्यक्तीचं नाव घेतलं जाईल सत्कार मूर्तीचं, त्याचा सत्कार होण्यापूर्वी प्रत्येकानं त्या व्यक्तीच्या बद्दल बोलावं. मी जर सगळ्यांच्या बद्दल बोलत राहिलो तर तुम्ही सकाळ होईल आणि म्हणून मी खरं म्हणजे सगळे आदरणीय आहेत, पण जे शेतकऱ्यांचं खूप चांगलं काम करत आहेत ते हनीफ पीटर यांच्याबद्दल मी प्रथम बोलतो. मला तसं सगळ्यांच्याबद्दल बोलता येईल, सगळे माझे परिचित आहेत,
पण माझ्यावर जी जबाबदारी आहे ती हनीफ पीटरच्या बद्दल बोलायची, तेवढं मी बोलतो. हनीफ पीटर अतिशय गरीब परिस्थितीमधून त्यांच्या 4 भावांचं कुटुंब बरोबर 3 बहिणी असा परिवार गरिबीतून पुढे आला. हनीफ पीटरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या गरिबीला पारावरच नव्हता, अशी त्यांची परिस्थिती होती. पण हनीफ पीटरनं जे काम केलं आणि कुटुंबाला जे पुढं आणलं, ते पुढं इतकं आणलं की त्यांचं नाव नुसतं संगमनेरमध्ये झालं नाही, तर संपूर्ण ट्रॅक्टरच्या पीटरच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे. त्याचबरोबर त्यांनी कुटुंबाचं खूप चांगलं केलं. त्यांचे भाऊ शंपी तांबोळी हे 2-3 वेळेस नगरसेवक झाले आणि उपनगराध्यक्ष पण झाले. त्यांची बहीण नूरजहा ती पण नगराध्यक्ष झाली. आणि हा समाज काम करता करता, हनीफ पीटरचं कुटुंब काम करता करता सामाजिक स्तरावर पोहोचलं. मात्र त्यांची जी बांधिलकी होती ती बांधिलकी त्यांनी कमी केली नाही. शेतकऱ्यांसाठी त्यांचं खूप मोठं काम आहे. हनीफ शेठबद्दल किती बोललं तरी ते कमी होणार आहे. तरी पण थोडक्यात त्यांच्याबद्दल मी मांडणार आहे, ते तुम्ही थोडंसं 2 मिनिटात मांडणार आहे. बोलायचं झालं त्यांचा कोणत्याबरोबर फोटो नाही असा माणूस सापडणार. राहुल गांधी बरोबर फोटो, डॉक्टर तांब्यांबरोबर फोटो, तुमच्या सगळ्यांबरोबर फोटो, त्यांच्या फोटोचा तुम्ही एकदा अल्बम बघा, तर तुम्ही मी त्यांचंही कौतुक करतो, सगळ्यांचंच कौतुक करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. अभी जो समाज पुरस्कार के हमारे हनीफ भाई पीटर का थोड़ा सा अल्प परिचय करके दिया उन्होंने, और इसी के बाद मैं सब प्रमुख पाहुने से गुजारिश करूंगा कि थोड़ा थोड़ा वक्त लेकर जल्द से जल्द कार्यक्रम को शुरुआत करें. डॉक्टर विद्यमान नगर सेवक डॉक्टर दानिश से गुजारिश करूंगा अपने ख्यालात को पेश करें. सगळ्यात महत्त्वाचं मी विसरलो, त्यांची जी 2 मुलं आहेत इस्माईल आणि समीर, अतिशय चांगली मुलं आहेत. तो त्यांनी ते काम जे करतायत तेच पुढं काम करावं आणि हनीफ पीटरचं नाव कमी होऊन देऊ नये अशी मी सूचना त्यांना करतो. अमन पुरस्कार समिति के जानिब से आज जो प्रोग्राम रखा गया है, उस प्रोग्राम के उपस्थित सब मान्यवर ज़्यादा वक्त नहीं लेते हुए, जैसे कि हमारे पदवीधर मतदार संघ के माजी आमदार डॉक्टर सुधीर जी तांबे साहब यहाँ पर मौजूद है, और सभी पुरस्कार जिनको अमन समिति के माध्यम से जिनको मिलने वाला है, जैसे कि हमने सबके बारे में कुछ बातें सुनी, तो मैं भी कुछ बातें आपसे अर्ज करना चाहता हूँ. उसमें से हमारे मार्गदर्शक डॉक्टर बेग साहब है. जैसे कि हम सब जानते हैं ऐसी शख्सियत को. ये बेग साहब जो है तो इन्होंने हमको भी मार्गदर्शन किया है और पूरे समाज की जो है तो खिदमत की है. और ऐसी खिदमत है कि जो ज़माने में डॉक्टर लोग बहुत कम थे, ऐसी ज़माने में उनकी खिदमत थी. और बहुत कम पैसों के अंदर, किसी के पास पैसे हो न या ना हो, आज भी हम देखते हैं और उनसे मार्गदर्शन लेते हैं. हमारी जो भी है हमारी एसोसिएशन उनका हमेशा जो है तो खैर मकदम करती है. तो मैं अमन समिति जो है इनका मैं शुक्रगुजार हूँ कि ऐसे शख्सियत का जो है तो इन्होंने चुनाव किया है. और उसी तरह जो है तो हमारे हनीफ भाई पीटर, इनके बारे में हमने अभी सुना, मगर ये शख्सियत के बारे में जैसे कि हम अभी हमारे साहब ने बताया कि ये शेतकरी के अंदर इन्होंने बहुत काम किया है. मगर ये ऐसी शख्सियत है कि ये इन्होंने महिंद्रा कंपनी को भी जो है तो नॉलेज दिया है. एवरेज के अंदर जब कुछ पार्ट्स के बारे में कंपनी को एडवाइस दिया है और कंपनी ने इनका एडवाइस लेते हुए
आगे के जो मशीनरी के अंदर जो है तो उसका सुधारना किया है और उसके बारे में जो है तो उनको कंपनी की तरफ से पुरस्कार भी मिले। तो ये ऐसी बहुत ऊंची शख्सियत है। मैं अमन पुरस्कार जो है समिति इनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि ऐसे इन्होंने ऐसी शख्सियत का जो है तो चुनाव किया। हमारे लुकड़िया पहलवान ने जैसे कि इनको ये पहले हमने सुना है कि भाई ये इनकी जो शरीर था ये लुकड़े जैसे थे और लुकड़े जैसे थे मगर अपने काबिलियत के ऊपर थे। इन्होंने अपने जैसे कि अपने शरीर को जो है तो बनाया और आज हम देखना है कि हमने इनसे सीख लेना जरूरी है कि हमारी जो पीढ़ी है ये आज भी जो है तो फिट है और आज भी जो है तो साइकिलिंग करते हैं और किलोमीटर तकरीबन 10 से 15 किलोमीटर रोज चलते हैं। तो मेरे भाइयों बुजुर्ग दोस्तों, कहने का मतलब ये है कि ये पुरस्कार थी जो है तो सिर्फ इनसे जो है तो हमको कुछ सीख लेना है और इनके जो है तो मार्गदर्शन भी लेना है। क्योंकि आज हम देखते हैं कि नौजवान जो है तो नौजवान पीढ़ी जो है तो बहुत सारे जो है तो बीमारियों के अंदर मुलविस है। किसी को शुगर का प्रॉब्लम है, किसी को बीपी का प्रॉब्लम है और फिट नहीं है। तो ऐसे जो है तो हमारे लुकड़िया पहलवान से हमको जो है तो सीख लेना है ताकि हम भी जो है तो उनके नक्शे कदम पे चलने वाले बने। और उसी तरह हमारे आयाज बेग ये जो है तो लड़कियों का मदरसा चला रहे हैं, ये बहुत ऊंची बात है। लगभग 300 साढ़े 300 बच्चियाँ जिनके माँ बाप नहीं है और घरों में जिनको संभालने के लिए मतलब हालात है, ऐसे बच्चों का खास करके जो है तो पालन पोषण कर रहे हैं। तो ये बहुत बड़ी बात है। तो इनका भी मैं जो है तो खैर मकदम करना चाहता हूँ और सभी जो है तो यहाँ पे जो आयोजक है इनका जो है तो मैं शुक्रगुजार हूँ। उसी तरह हमारे अज्जू भाई अजमेरी, जैसे कि इनका एक नाम है, इन्होंने बहुत सारे लोगों को जो है तो अजमेर की तरफ भेजा और अजमेर की ज़ियारत कराई। तो मैं भी इनका जो है तो शुक्रगुजार हूँ और सभी जो है तो पुरस्कार का मैं अपनी ओर से जो है तो इनका खैर मकदम करता हूँ, अभिनंदन करता हूँ। यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। नाशिक पदवीधरचे लोकप्रिय आमदार, जय हिंद चळवळीचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब। काल ईद ए मिलाद चा म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांचा जन्मदिवस आणि असा एक पवित्र दिवस आणि एक पवित्र असा उत्सव काल आपण साजरा केला आणि त्या निमित्ताने आजचा एक अत्यंत चांगला सामाजिक कार्यक्रम अमन समिती यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यांचं खऱ्या अर्थाने अतिशय आगळावेगळा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या संगमनेरकरांवर विशेष प्रेम ज्यांचं आहे ते हाजी इब्राहिम हाजी गुलाम नबी भाईजान, ज्यांना आपण प्रेमाने म्हणतो, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आहेत आणि हज कमिटीचे अध्यक्ष आहेत, माजी अध्यक्ष, असे आदरणीय भाईजान आपल्यामध्ये आज खास या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत। या सर्व याचे जे आयोजक आहेत ते मी सर्वांचं नामोल्लेख जे आहेत, शकीलबाई आहेत, त्याचप्रमाणे आसिफबाई, समीर इंजिनियर, लुकड्या पैलवान, जावेद शेख, मुजाहिद पठाण, अफसर तांबोळी, अब्रार कादर शेख, आवेश खान, अब्बास खान आणि मुख्तार हुसेन शेख या सर्वांचं खऱ्या अर्थाने मनापासून अभिनंदन करतो। या कार्यक्रमाला विशेष म्हणजे आता ग्रामीण भागातील आमचे सर्व शेतकरी, आमचे सर्व कार्यकर्ते आहेत ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल आणि की हे सर्व खऱ्या अर्थाने हा सर्व आपले हनीबाईचा हा मित्र परिवार आहे। हनीबाई म्हणजे एक आता रावसाहेब दुबे यांनी सांगितलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे। कारण त्यांच्यापासून आदर्श घ्यावं, अत्यंत सभ्य, अत्यंत
शांत, संयमी आणि प्रचंड कष्ट घेत आणि अत्यंत हुशार, अत्यंत बुद्धिमान असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून त्यांच्यावर खूप प्रेम करणारे, तर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आमचे सर्व ग्रामीण भागातील शेतकरी त्यांच्यावर प्रेम करतात असे आमचे हनीफबाई आहेत, त्याचप्रमाणे शकीलबाई आहेत, डॉक्टर दानिश आहेत, लालाबाई आहेत, सर्वच आता इथे खूप मान्यवर उपस्थित आहेत. मी या निमित्ताने तर अधिक वेळ आपला घेत नाही आहे, पण तुम्हाला ज्यांनी अमन पुरस्कार या ठिकाणी देत आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण असे सामाजिक उपक्रम हे खूप महत्त्वाचे आहेत. समाजामध्ये असे अनेक लोक असतात की जे खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात, अतिशय उत्तम पद्धतीने काम करतात, समाजाची सेवा करत असतात. पण अशा लोकांना प्रकाशामध्ये आणायचं, त्यांचा सन्मान करायचा, की जेणेकरून आपल्या इतरांना सुद्धा त्यांच्यापासून काम करण्याची प्रेरणा मिळेल. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने त्यांच्याविषयी एक आभार व्यक्त केले किंवा कृतज्ञता व्यक्त केली असं आहे. यामध्ये आपण जे पुरस्कार दिलेले आहेत ते आयाज बेग, इलियास बेग यांना आपण ज्यांनी मुलींचं मदरसा या ठिकाणी जे अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे आत्ताच उल्लेख केला हनीफ हाजी हसन तांबोळी आहेत. आमचे परम मित्र डॉक्टर अहमद बेग, वजीद बेग आहेत. अहमद बेग आणि आम्ही एकाच वेळेस जवळजवळ प्रॅक्टिस सुरू केली आणि मी खूप वेळेस त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अनेक ऑपरेशनसुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. तर असे जसं आता डॉक्टर दानिश यांनी सांगितलं त्याप्रमाणे, कारण म्हणजे आमची ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली संगमनेरमध्ये त्यांनी सांगितलं खरं आहे, खूप कमी सुविधा होत्या, खूप कमी डॉक्टर होते, परंतु आमचे जे सर्व सहकारी आहेत त्यांनी कधी पैशाकडे पाहिलं नाही आणि पैसा हा आम्ही कधी त्याला फार प्राधान्य दिलं नाही आणि गोरगरिबांची सेवा करण्याचं काम डॉक्टर अहमद यांनी केलेलं आहे. बेग परिवार तर तसं आपल्याला माहिती आहे की उमर भाई असतील, सर्व त्यांच्या बेग परिवाराचं नंतर वकील साहेब आहे, तसं एक परिवार मोठा परिवार आहे. संगमनेर शहरातला नामवंत परिवार आहे. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजाची सेवा केली आहे. त्याचप्रमाणे कलादगी सर आलेले का सर? हां, तर कलादगीकर सर म्हणजे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व, एक शांत म्हणजे असं एखादा साधू कसा असतो किंवा संत कसे असतात असं त्यांचं एक मुस्ताक कलादगी सर आहेत. एक आदर्श शिक्षक आणि अत्यंत शांत संयमी असं त्यांचं आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनाही आपण या ठिकाणी पुरस्कार घोषित केला आहे. त्याचप्रमाणे इथे संगमनेर भूषण पुरस्कार डॉक्टर अहमद यांना दिलेला आहे. आपण अजीज शेख यांना आपण पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. तसेच नुकऱ्या पैलवान, आता त्यांना सर्वांनीच त्यांचं वर्णन केलं आहे की त्यांच्याबद्दल आता आम्ही काय अधिक सांगायचं, आपल्या सर्वांना ते अतिशय चांगल्या रीतीने परिचय आहेत. त्यांना फक्त मित्र जोडायला आवडतं. त्यांचं काय वैशिष्ट्य म्हटलं, त्यांना मित्र जोडायला आवडतं. ते काय पक्षविषय काही पाहत नाही, ते सर्वांशी त्यांची मैत्री असते, सर्वांबरोबर फोटो काढायचा आणि तो फोटो त्या ठिकाणी आपल्याजवळ जपून ठेवायचा, असं त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे. तर सर्वच व्यक्तींबद्दल मी या ठिकाणी आपण सांगितलं की सर्वांचं जे वैशिष्ट्यपूर्ण असं सामाजिक काम आहे त्याबद्दल मला अमन पुरस्कार, अमन जे आमचे शकीलबाईंनी ही पुरस्कार समिती निर्माण केली ती खरोखर खूप चांगली आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या निमित्ताने शेवटी अनेक सण असतात मित्रांनो. आता तसं काल पैगंबर जयंती होती, तर हे सण कसे साजरे करावे हा त्याच्या आवडीचा भाग असतो, परंतु हा पण एक भाग आहे किंवा या निमित्ताने आपण एखादं सामाजिक काम करावं, समाजापुढे चांगले व्यक्तिमत्व आणावे आणि त्याच्या प्रश्नात प्रेरणा घेऊन आपणही समाजातील विशेषतः आजही आपल्याकडे अनेक गोरगरीब लोक आहेत, अनेक त्यांचे प्रश्न आहेत आणि त्यांच्या समस्या आहेत, त्या सोडवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावं. कारण शेवटी आपल्यालाही माहिती की इस्लाम धर्मामध्ये असेल, प्रत्येकच धर्मामध्ये मानवतेचा संदेश दिला आहे. तुम्ही किती पूजा अर्चा करता किंवा किती नमाज पडता, याच्यापेक्षा तुम्ही एखाद्या गरीबाला किती मदत करता, एखाद्या गरजू माणसाला किती मदत करतात, याला धर्मामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये जास्त महत्त्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, मी या निमित्ताने या अमन पुरस्कार समितीचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे थोरात साहेब काय राहणार होते, परंतु अचानक त्यांना अत्यंत अचानकपणे त्या ठिकाणी नाशिकला जावं लागलं. काही राहुल गांधी यांचा तिथे कार्यक्रम होणार, त्याच्यात काही तयारीसाठी वगैरे साहेब त्या ठिकाणी गेले आहेत. त्यांच्याही वतीने मी शकीलबाई आणि त्यांचे सर्व
चमूचं त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व पुरस्कारर्थी जे आहेत आपले त्यांना मनापासून मी या ठिकाणी खूप खूप त्यांचं शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. अशीच समाजसेवा करण्याची प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळो हीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. करेल यांनी 2 शब्द व्यक्त करावे. अस्सलाम वालेकुम. आज यहाँ अमन कमेटी की तरफ से अमन पुरस्कार दिया जा रहा है, जिसके अध्यक्ष हमारे शकील भाई पेंटर साहब है. मैं उनको मुबारकबादी देता हूँ, उनकी पूरी टीम को मुबारकबादी देता हूँ. और हमारे बीच में आए हुए सुधीर तांबे साहब, डॉक्टर सुधीर तांबे साहब, जिन्होंने अपनी बात आपके सामने रखी, मैं समझता हूँ कि बहुत ही अच्छी बात रखी, क्योंकि जो लोग समाज में काम करते हैं उनको ये पुरस्कार दिया जा रहा है. और पुरस्कार इसलिए दिया जा रहा है कि समाज के बीच में काम करते हैं और आज से नहीं कई सालों से करते हैं. जैसे अय्याज बेग जिन्होंने एक मदरसा बनाया है लड़कियों का, माशाअल्लाह मेरा तो 40 साल से आना जाना है संगम नहर शहर में, सभी हमारे लोगों से मिलना जुलना है. मगर एक बात मैं पते की बताऊं कि इस टाइम में इलेक्शन में यहाँ आया था, कॉरपोरेशन के इलेक्शन में, उसमें एक अय्याज बेग की सिफारिश थी और मैंने सुधीर तांबे साहब से भी कहा था और थोड़ा साहब से भी कहा था, बाला साहब थोड़ा साहब से कहा था कि वहाँ रोड का प्रोविजन एक करके दीजिए. तो जिस दिन मैं यहाँ आया था उस दिन उन्होंने डिक्लेयर की थी कि मैं वो रोड का काम करा दूंगा. सेकंड डे उन्होंने चालू करा दिया. तो ये समाज का काम, जिसे मैं समझता हूँ कि थोड़ा साहब इस संगम नहर शहर को जो उन्होंने डेवलपमेंट किया है, उसी तरीके से हमारा समाज भी डेवलपमेंट कर रहा है, हमारे लोग कर रहे हैं. जितने पुरस्कार के जो लोग हैं, जिनको पुरस्कार देने वाले हैं, मैं समझता हूँ बहुत ही खुश नसीब है, क्योंकि ईद मिलादुन नबी कल हमने जुलूस निकाले और आज भी आप रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का ही दिन है. अभी और 15 दिन बाकी है ईद मिलादुन नबी के, जो आपकी आमद के दिन है, जो आप आए और अल्लाह ताला ने उनको फर्ज से लेके आज तक पूरी हुकूमत उनके हाथ में दे दी और कहा कि जो तेरे बंदे को जो देना है वो तू दे. तो हम लोग खुश नसीब है. और ये जो पुरस्कार आज रखा गया है, जिनको पुरस्कार मिल रहा है, वो इसी महीने में मिल रहा है. मैं समझता हूँ बहुत ही खुश नसीब है. जैसे डॉक्टर साहब के बारे में कहा, अहमद डॉक्टर साहब के बारे में, बेग साहब के नाम, जो 5 रुपए लेके जो पेशेंट का इलाज करते हैं, मैं समझता हूँ कि खल्क़ जारिया करते हो और लोगों की खिदमत करते. जितने भी लोग हैं जिनको चुना गया है, जो नाम है, मैं समझता हूँ सभी इस पुरस्कार का हकदार है, उनको दिया जा रहा है. मैं अल्लाह ताला की बारगाह में दुआ करूँगा कि आप सभी लोगों को अल्लाह ताला इस मुबारक महीने के सदक़े में खूब तरक्की की ओर लेके जाए, क्योंकि हमारे साथ में सारे समाज के लोग, बाला साहब थोड़ा साहब की एक वो है मुहिम है और सुधीर तांबे साहब की भी एक मुहिम है कि पूरे समाज को लेके चलने का काम करते. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, हमारे दलित भाई, मैं समझता हूँ कि मैं जब भी कुछ सिफारिश किया हूँ, थोड़ा साहब के सामने उन्होंने समाज की सिफारिश को कबूल किया है और उनके काम करके देने का काम किया है. आप आगे भी जितने लोगों को पुरस्कार मिल रहा है, उन लोगों को मेरी गुजारिश है कि आगे भी इससे बढ़ चढ़ के काम करें और हमारे लायक भी कोई खिदमत हो तो कभी भी याद करें. हम लोग उनके बीच में हाजिर है और इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला इस मुबारक महीने की सबको बरकतों से नवाजे, सबके घरों में खुशहाली हो, बच्चे पढ़ लिख के बहुत होनहार बने, बच्चों की शादियां हो और खूब तरक्की की ओर जाए. जैसे हमारे क्या नाम बताएं, हनीफ भाई फिटर, मैं समझता हूं कि बहुत ही हमारे लिए खुशी की बात है कि उन्होंने एक कंपनी को अपनी एडवाइस दी और उन्होंने वो एडवाइस को लेके उसके ऊपर अमल किया. और जैसे हमारे दानिश डॉक्टर साहब ने बताया, दानिश डॉक्टर साहब सर मेरे को भूल रहे, आपके इलेक्शन में आके हिमायत वाले के लिए यहाँ मैंने कितनी लड़ाई की आपके लिए.
आप मुझे भूल रहे हैं शायद, मेरे ख्याल से बहुत लड़ाई करी। अयाज बेग हम लोग सब साथ में थे, उनको खूब समझाया हम लोगों ने डॉक्टर साहब कि आप एमआईएम की तरफ जाइए मत, तो गुमराह करने वाली पार्टी है और हमारे वोटों का बंटवारा करती है। आप थोराट साहब की पूरी पार्टी को हमारी चुन के दीजिए और पूरा विकास का काम करेंगे, ये मैं आपको विश्वास दिलाता हूँ। तो उन्होंने जैसा कहा, मैं समझता हूँ कि बहुत ही अच्छी बात आपने रखी और उनको आगे भी तरक्की का बहुत ही आपको स्कोप है। ऐसी कोई कंपनी खोलने का तो हमको भी याद कीजिए, हम लोग आपको सपोर्ट करेंगे, इन्वेस्टमेंट करेंगे और आगे तरक्की करेंगे इंशाअल्लाह ताला। तो सारे ही लोगों को फिर से एक बार ईद मिलाद नबी की मुबारकबादी। मैं आप सभी लोगों से गुजारिश करूंगा कि मुझे पहले ही कहना चाहिए था, मेरे आका सरकार दो कायनात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का महीना है, आप एक दरूद का नजराना पेश करें। बहुत ही अच्छा प्रोग्राम रखा शकील भाई ने। मैं समझता हूं कि एक इसको बोला जाएगा एक जामिया प्रोग्राम है। जो लोग काम करते हैं उनको पुरस्कार से नवाजने से उनका हौसला अफजाई होती है और उनमें और हिम्मत आती है आगे काम करने की। बस मैं सभी को मुबारकबादी देता हूं और आप सभी लोगों से गुजारिश करता हूं, आने वाले समय में जब तक बाला साहब थोराट साहब यहाँ हमारे बीच में है, सुधीर तांबे साहब है, उनको पूरी तरीके से अपनी पूरी समाज की, सभी समाज की ताकत तो मिलती है मगर अपने समाज को समझाना और बोलना पड़ता है। वो इसलिए जो एमआईएम की जो पार्टियां हैं वो बीच में घुस के अपने लोग को खराबा करती है, वो चीज़ नहीं होनी मांगती। इस मौके पे बोलने की जरूरत नहीं थी मगर मैं आया हूँ अभी, क्योंकि उसमें भी आने वाला था मैं, जिस टाइम नगर पालिका चुन के आई थी मगर मेरी कुछ तबीयत खराब थी तो मैं नहीं आ सका। तो अल्हम्दुलिल्लाह इस महीने की बरकत को लूटो। अभी भी हमारे पास 15 दिन 17 दिन बाकी है ईद मिलाद नबी के। नमाजें पढ़ो, दुआएं करो, मस्जिदों में जाके अल्लाह के बारगाह में सिजदा करो और अल्लाह की बारगाह में अल्लाह ताला से मांगो, अल्लाह ताला से मांगो। आप रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदके में अल्लाह ताला आपकी सारी दुआओं को कबूल करेगा और सारी हाजत को पूरी करेगा इंशाअल्लाह ताला। ये मेरा यकीन ही नहीं, हम सब सुन्नियों का यकीन है। ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका के बात अब तक बनी हुई है। हम सब की बात अपने हबीब के सदके में बनी रहेंगी। सारे हमारे दूसरे समाज के लोग भी आए हुए, उनको भी नमस्ते करता हूँ, उनका शुक्रिया अदा करता हूँ। आपने आके इस पुरस्कार को सम्मान दिया और आके अपनी हाजिरी दी, इसके लिए शुक्रिया अदा करता हूँ। खुदा हाफिज। ज्याला आपण मराठीत म्हणू, नवयुवकांच्या गळ्यातले ताईत बनलेले अज्जू डॉक्टर यांना समाज भूषण पुरस्कार इथं देण्यात येणार आहेत। सर्व मान्यवरांना मी विनंती करेल, कोणी जाऊ नये, नियमाप्रमाणे सगळे इथं पुरस्कार देण्यात येतील। एक 5 मिनिटात सगळं कार्यक्रम आटोपण्यात येईल। या अगोदर मी या कार्यक्रमाचे जी मॅनेजमेंट केली, ज्यांनी स्थापना केली, आमचे अमन कमिटीचे संस्थापक शकीलभाई पेंटर यांचा सत्कार मी डॉक्टर सुधीरजी तांबे आणि इब्राहिम भाईजान यांना विनंती करेल की शकीलभाई पेंटर यांचा सत्कार करावा। शकीलभाई पेंटर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे मिर्जा लुगड़ा पहलवान, आसिफ युसुफ फिटर, सेक्रेटरी समीर इंजिनियर, जावेद शेख, मुजाहिद पठाण, अफसर तांबोळी, अब्रार अब्दुल कादर शेख, अवेज खान, मुख्तार हुसेन शेख, हे सर्व यांचा मी मनापासून मी आभार व्यक्त करतो। सन्मान गौरव पुरस्कार अयाज बेग, इलियास बेग, अध्यक्ष आयसावी मदरसा के अध्यक्ष जामियत उस्ताद के। तो सामाजिक और राजकीय कार्यक्रम में हमेशा अयाज भाई का योगदान रहता है। उनका सत्कार यहाँ पर डॉक्टर सुधीर जी तांबे, इब्राहिम भाईजान, राजू डॉक्टर, हनीफ पीटर, ये सभी मान्यवर उपस्थित है, लुगड़ा पहलवान, इनके इस्तेमाल में किया जाता है।
सभी से गुजारिश है ताले से स्वागत कीजिए भाई। दूसरा पुरस्कार हमारे अर्दिल अजीज माननीय डॉक्टर अहमद बेग वजीर बेग, इनका सत्कार किया जाएगा। मैं कमेटी के सदस्य पुरस्कार यहाँ पर दिया जाएगा। समाज सम्मान गौरव पुरस्कार आसिफ पिटार, इनसे गुजारिश करूंगा आगे आए भाई। डॉक्टर अहमद बेग जो समाज की कौम की खिदमत काफी दिन से करते हैं, चाहे गरीब हो अमीर हो, सबको सम्मान के साथ डॉक्टर साहब योगदान देते हैं। मैं डॉक्टर का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, उन्होंने यहाँ पर उनकी उपस्थिति प्रार्थना की। और इसके बाद हाजी मुश्ताक कलाची सर कुछ कारण के वजह से उपस्थित नहीं है, इंशाल्लाह उनके घर पे उनके ट्रॉफी पहुंचा दी जाएंगी। और इसके बाद हमारे युवा युद्धगत जो समाज के अंदर हिंदू हो मुसलमान हो सबके अंदर उनका नाम है, जो पूरे अहमदनगर जिले में नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र में फेमस है, ऐसे हमारे हाजी हसन तांबोली, इनसे गुजारिश करूंगा क्यों आगे आए, उनको भी यहाँ पर सम्मान गौरव पुरस्कार प्रदान किया जा रहा है। हाजी हनी बसंत तांबोली, उनका सत्कार किया जा रहा है यहाँ पर, जो एक फेमस व्यक्तिमत्व है पूरे समाज के अंदर, जो सेक्टर लाइन के अंदर उनका नाम है। हमें काफी अभिमान और गौरव होना चाहिए उनके बारे में। इसके बाद मैं मिर्जा लुकड़ा पहलवान, इनका प्रसिद्ध व्यक्तित्व, इनका सत्कार और इनका पुरस्कार दिया जाएगा उनको, सम्मान गौरव पुरस्कार मिर्जा लुकड़ा पहलवान। मैं उपा और यहाँ पर समाज भूषण पुरस्कार जो सम्मानित किया जा रहा है, जो हमारे अर्दिल अजीज और नौजवानों की तोफ बुलंद तोफ अज्जू डॉक्टर, इनको दिया जाएगा। अज्जू डॉक्टर अर्दिल अजीज नौजवानों की बुलंद तोफ, इनको समाज भूषण पुरस्कार यहाँ पर प्रदान किया जा रहा है। और एकता नगर सोशल ग्रुप से गुजारिश करूंगा स्टेज पे आए, जिन्होंने काफी नेक काम किया है ईद मिलाद नबी के मौके पर, जिन्होंने स्वच्छता अभियान चलाया, मैं उनसे भी गुजारिश करूंगा कि स्टेज पे आए पुरस्कार लेने के लिए। बात डॉक्टर अमीन शेख या ठिकाणी अमन पुरस्काराच्या वतीनं या मान्यवरांचा या ठिकाणी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश